मंडळी, तुमच्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊन नक्कीच 10-15 दिवस झाले असतील. कुणी सोयाबीन, कुणी तूर, कुणी कापूस अशा पद्धतीची लागवड झाली असेल. सध्या पाऊसही चांगला पडतोय. त्यामुळं बियाणं व्यवस्थित उगवून आलं असणारच. शेतात हिरवीगार 2-3 पानं बघून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्याचं पारणंही फिटलं असेल. पण खरा विषय इथूनच सुरू होतो. या काळात अनेक शेतकरी पेरणीनंतर पहिली फवारणी 20 ते 25 दिवसांनी करतात. किंवा काही शेतकरी करतच नाहीत. जसं एखाद्या लहान बाळाला जन्मानंतर लगेचच कशी लस द्यावी लागते, जेणेकरून त्याला आजार होऊ नये, तसंच आपल्या पिकाचं आहे. पेरणीनंतर तिसरा आठवडा किंवा पहिले 20 ते 25 दिवस हे पिकाच्या बालपणाचे असतात. या काळात पिकाची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असते. याच काळात रसशोषक किडी आणि बुरशी पिकावर पहिला हल्ला करतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पेरणी झाल्यानंतर बरोबर तिसऱ्या आठवड्याने किंवा च्या दरम्यान कोणती फवारणी घ्यायलाच हवी. या पहिल्या फवारणीत कोणतं कीटकनाशक, कोणतं बुरशीनाशक आणि कोणतं टॉनिक वापरायचं, जेणेकरून तुमचं पीक सुरुवातीच्या टप्प्यात मजबूत होईल आणि उत्पादनात मोठी वाढ होईल. माहिती खूपच महत्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, गावभारीला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. तर बघा म्हणजे आता सगळ्यात आधी हे समजून घेऊया की पहिल्या 20 ते 25 दिवसातच फवारणी का करायची. म्हणजे तुम्ही कापूस लावला असेल, सोयाबीन पेरलं असेल किंवा तूर, उडीद, मूग कोणतंही पीक असो. पीक जसं जमिनीच्या वर येतं तसं वातावरणातल्या किडींना त्याचा वास येतो. कोळी पानं खाण्यासाठी किंवा रस शोषण्यासाठी मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या रस शोषणाऱ्या किडी पिकावर हल्ला करतात. ही कीड पानांमधला रस शोषून घेते, ज्यामुळे कोळी पानं आकसतात, वाकडी तिकडे होतात. एकदा का रोपावस्थेत पिकाचा शेंडा आकसला की त्याची वाढ तिथेच खुंटते. दुसरं सर्वात मोठं संकट म्हणजे जमिनीतली बुरशी. तर विषय असा आहे की लहान रोपांचे खोड जमिनीलगत काळे पडून कुजतं किंवा मुळे सडतात. याला आपण मर रोग किंवा डॅम्पिंग ऑफ म्हणतो. या दोन्ही संकटांपासून पिकाला वाचवण्यासाठी आणि पिकावरील ताण काढण्यासाठी आपल्याला पहिल्या आठवड्यात एक कॉम्बो फवारणी घ्यायची आहे. चला तर काय आहे ही कॉम्बो फवारणी जाणून घेऊया. तर बघा, या फवारणीतला पहिला आणि महत्वाचा घटक असणार आहे एक हलकं पण प्रभावी कीटकनाशक. लक्षात ठेवा, पीक लहान असल्यामुळे पहिल्याच फवारणीत खूप कडक किंवा जहाल गॅस पॉइझन असलेले कीटकनाशक अजिबात वापरायचे नाही. यामुळे पिकाला शॉक बसू शकतो किंवा पानं जळू शकतात. आपल्याला फक्त रसशोषक किडींना आणि अळीच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावाला रोखायचं आहे. आता यासाठी तुम्ही काय वापराल, तर तुम्ही थायोमेथॅक्झाम 25% WG हे कीटकनाशक वापरू शकता. उदाहरणच द्यायचं झालं तर ॲक्ट्रा हे एक अत्यंत अंतरप्रवाही कीटकनाशक चांगलं आहे. हे फवारल्यामुळे मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी पूर्णपणे कंट्रोलमध्ये येते. याचं प्रमाण एका 15 लिटरच्या पंपासाठी फक्त 10 ते 12 ग्रॅम घ्यायचं आहे. किंवा जर तुमच्या पिकावर अळीचा आणि रसशोषक किडीचा दोन्हीचा अटॅक वाटत असेल तर तुम्ही बायोफेन्थ्रिन प्लस क्लोरोपायरिफॉस, उदाहरणार्थ हमला किंवा इमिडाक्लोप्रिड सारखे औषध वापरू शकता. पण थायमेथॅक्झाम हा सुरुवातीच्या अवस्थेत सर्वात सुरक्षित आणि चांगला पर्याय मानला जातो. आता यानंतर वळूयात दुसऱ्या घटकाकडे, जो आहे बुरशीनाशक. म्हणजे पाऊस पडल्यानंतर जमिनीत ओलावा असतो. अशा दमट वातावरणात बुरशी वेगानं पसरते. बऱ्याचदा शेतकरी म्हणतात की उगवण तर चांगली झालेली होती, पण 4-5 दिवसातच रोपं सुकून खाली पडत आहेत. हे बुरशीमुळे होतं. यासाठी पहिल्या फवारणीत एक चांगलं आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य म्हणजे सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता यासाठी काय वापराल, तर यासाठी सर्वात बेस्ट आणि सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे कार्बॅन्डिझम 12% प्लस मॅन्कोझेब 63%. बाजारात हे साफ किंवा सिक्सर अशा नावानं मिळतं. हे बुरशीनाशक पिकांच्या पानांवर एक संरक्षक कवच तयार करतं आणि मुळांपर्यंत जाऊन बुरशीला मारतं. याचं प्रमाण 15 लिटरच्या पंपासाठी 30 ते 35 ग्रॅम एवढं घ्यायचं आहे. यामुळे तुमचं पीक करपा, मुळकूज आणि खुडकूज यांसारख्या आजारांपासून 100% सुरक्षित राहील. म्हणजे आता आपण किडीचा आणि बुरशीचा बंदोबस्त केला, पण पिकाला ताकदही द्यायला हवी ना. म्हणूनच आपण आपल्या फवारणीतला तिसरा सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे बायोस्टिम्युलंट. तर बघा मंडळी, पीक जेव्हा लहान असतं तेव्हा जर पीक तणावात वाटत असेल किंवा ताणात वाटत असेल तर कोणतंही बायोस्टिम्युलंट बेस असलेलं टॉनिक तुम्ही वापरू शकता. उदाहरणार्थ झायटॉनिक बायोबुस्टर किंवा इसाबियन किंवा सिजेंटा क्वांटिस. बायोस्टिम्युलंटचे प्रमाण एका पंपासाठी 25 ते 30 मिली घ्या
आणि जर तुम्हाला या काळात विद्रव्य खत द्यायचं असेल तर तुम्ही 19-19-19 हे समतोल खत 50 ते 70 ग्रॅम प्रतिपंप या फवारणीत मिसळू शकता. यामुळे पिकाला नायट्रोजन, स्फुरद आणि पालाश तिन्ही घटक मिळतील आणि पिकाची वाढ अगदी जोमानं सुरू होईल. आता या सर्व औषधांची कार्यक्षमता टिकवण्यासाठी तसेच पाण्याचा सामू म्हणजेच पीएच नियंत्रित करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे फवारणीनंतर त्वरित औषध पाण्यामध्ये शोषण्यासाठी झायटॉनिक ऍक्टिव्ह 1 मिली प्रति लिटर म्हणजेच 15 मिली प्रतिपंप वापरू शकता. आता हे झालं रासायनिक पद्धतीने कीड व रोग नियंत्रण. पण प्रभावी आणि विषमुक्त तसेच पिकाला कोणताही ताण न बसता फवारणी करण्यासाठी आपण झायडेक्स बायोपेस्टिसाइड फॉलिअर किटचा वापर करू शकतो. आता तुम्ही म्हणाल एक किट एवढ्या औषधांवर पर्याय कसं ठरू शकेल? तर म्हणजे इथेच खरी गंमत आहे. या झायडेक्स बायोपेस्टिसाइड फॉलिअर किटमध्ये बॅसिलस, व्हर्टिसिलियम, बिवेरिया आणि झायटॉनिक नीम यांचं जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. सोबत झायटॉनिक सुरक्षा 250 ग्रॅम प्रति एकर आपल्याला घ्यायचं आहे, जे तुमच्या पिकाला कोणत्याही वातावरणातील ताणापासून तर वाचवेलच, सोबत पिकाची जोमदार वाढ ही करेल. तर हे एक बायोपेस्टिसाइड किट 1 एकरसाठी पुरेसं असून रसशोषक किडी, पाने खाणाऱ्या किडी आणि बुरशीजन्य रोग यांचा प्रादुर्भावच होऊ देत नाही. तसेच यामधील सुरक्षा ही पिकावरील अजैविक ताण कमी करते, तसेच पावसाने उघडीप दिल्यामुळे येणाऱ्या ताणापासून संरक्षणही करते. तर म्हणजे ही आहे ती पहिली आणि अत्यंत महत्वाची मास्टर फवारणी. चला एकदा पटकन उजळणी करूया. एका 15 लिटरच्या पंपात आपल्याला काय काय घ्यायचंय तर बघा, नंबर 1 ला आहे थायमिथॉक्झॅम कीटकनाशक 10 ते 12 ग्रॅम रसशोषक किडींसाठी घ्यायचं आहे. साफ जे बुरशीनाशक आहे 30 ते 35 ग्रॅम घ्यायचे मर रोग आणि बुरशीसाठी. 3 नंबरला घ्यायचंय झायटॉनिक बायोबुस्टर 25 ते 30 मिली. त्याचबरोबर झायटॉनिक ऍक्टिव्ह 15 मिली घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार. 19-19 50 ग्रॅम घ्यायचा आहे. तसेच जैविक पर्यायांमध्ये झायडेक्स बायोपेस्टिसाइड 1 किट आणि 250 ग्रॅम सुरक्षा प्रति एकरसाठी आपल्याला घ्यायचं आहे. पण महत्वाचा मुद्दा, फवारणी नेहमी सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर करा. मित्रांनो, ही फवारणी जर तुम्ही पेरणीनंतर बरोबर 20 ते 25 दिवसांच्या आत घेतली तर तुमच्या पिकाचा पाया एवढा भक्कम होईल की पुढचे 20 ते 25 दिवस तुम्हाला मागवून पाहायची गरज पडणार नाही. बाकी मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल. तुम्ही पेरणीनंतर पहिली फवारणी किती दिवसांनी करता आणि कोणती औषधं वापरता हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजेच इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका आणि महत्त्वाची माहिती आपल्या सगळ्या शेतकरी ग्रुप्सवर व्हॉट्सअपवर लगेच शेअर करा. अशाच अस्सल शास्त्रशुद्ध आणि गावच्या मातीतल्या माहितीसाठी आपल्या गावभारी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.